नमस्कार मित्र, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या या कुकिंग चॅनलमध्ये। तर आजची आपली आहे सेकंड रेसिपी, ती म्हणजे सुक्या बाग्यांचं कालवण। याला आपण सुक्या बाग्या सुद्धा म्हणतो, आमच्याकडे वाकट्या सुद्धा म्हणतात। आणि जर अजून काही म्हणत असेल तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। आमच्याकडे तर सुक्या बाग्या किंवा वाकट्या बोलतात त्यांना, गावाकडे सुद्धा आणि मुंबईला सुद्धा। तर इथे मम्मीने सगळ्या गोष्टी तयार करून ठेवलेल्या आहेत। इथे कैरी कापून ठेवलेली आहे, टोमॅटो चिरून ठेवलेला आहे, कांदा कापून ठेवलेला आहे, कोथिंबीर आणि कढीपत्ता, तसेच इथे वाकट्या आणि इथे बटाटा सुद्धा कापून ठेवलेला आहे आणि वाटण काढून ठेवलेलं आहे। तर सर्वप्रथम आपण टोप चढवला आहे गॅसवरती, त्यामध्ये आता आपण तेल टाकत आहोत। जवळजवळ 2 ते 2.5 चमचे तुमच्या सवयीनुसार तेल टाकायचंय। आम्ही इथे 3 चम्मच टाकलेला आहे तेल। तर इथे आपण आता कांदा टाकत आहोत। नेहमीप्रमाणे कांदा थोडा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत गरम करून घ्यायचा आहे। त्यामध्ये आता आपण लसूण ऍड करत आहोत, लसूण चेचून घ्यायचं आणि लसूण ही नेहमी चेचून घ्यायची असते फोडणीसाठी। तर आता कांदा अशा प्रकारे गोल्डन ब्राऊन रंगाचा झालेला आहे। तर यामध्ये आपण आता ऍड करत आहोत कढीपत्ता, आणि त्यामध्ये आपण आता ऍड करत आहोत चिरलेला टोमॅटो। आणि या गोष्टी करताना नेहमी लक्षात ठेवायचं की गॅसची फ्लेम आहे ना ती लो ठेवायची, त्याने कांदा टमाटा म्हणजे जळत पण नाही, नीट शिजतो सुद्धा आणि अंगावरती तेल सुद्धा उडत नाही। तर आता आपण इथे मसाले टाकतोय, नेहमीप्रमाणे हळद टाकतोय 1 चम्मच आणि थोडंसं आपण हळद घेतलेली आहे। त्यानंतर त्यानंतरला आपण इथे नेहमीचा जो गरम मसाला आहे मिक्स वाला तो टाकतोय 1.5 चम्मच। तुम्हाला आम्ही आमच्या चम्मचची साईज दाखवतो, तर ही साईज वापरलेली आहे। तुमच्याकडे जर मोठा चम्मच असेल किंवा छोटा असेल तर त्या अंदाजाने तुम्ही घाला। तर यानंतर आता आपण इथे टाकत आहोत घरगुती आपला तिखट मसाला, जो दरवर्षी आपण बनवत असतो। तर इथे आपण 2 चम्मच या चमच्याच्या आकाराचा आपला मसाला टाकलेला आहे। आता यामध्ये आपण ऍड करत आहोत वाटण। कांदा आणि खोबरा मिक्स करून आपण जे आपण वाटण तयार करतो गोड्या मसाल्याचं, ते याच्यात ऍड करून थोडं मिक्स करून घेत आहोत। ते जळू नये खाली, त्यामुळे त्यामध्ये आपण थोडं पाणी ऍड केलेलं आहे। आणि त्याचसोबत आपण फ्लेम सुद्धा थोडी जास्त हाय केलेली आहे, जेणेकरून पटापट हा जो वाटणाचा जो आपण जी ग्रेव्ही तयार केली ती घट्ट होईल आणि अशा प्रकारे थिकनेस यायला हवा। जस्ट वाटण आता शिजलं आहे तरी सुद्धा त्याचा इतका सुवास घमघमला येते, ते मी व्हिडिओमध्ये सांगू शकत नाही तुम्हाला। तुम्ही ह्या गोष्टी नक्की फॉलो करा आणि तुम्हाला पण त्या गोष्टी समजतील। मग गॅस पुन्हा आपण स्लो केला आहे आणि याच्यामध्ये आता आपण त्या सुक्या वाकट्या टाकत आहोत आणि त्यामध्ये बटाटा सुद्धा टाकलेला आहे। आता या गोष्टी सर्व आपण एकजीव करून घ्यायच्या आहेत। मम्मीला कशी जास्त सवय नाही आहे ना, त्यामध्ये जास्त बोलत नाही, पण हळूहळू व्हिडिओमध्ये जशी जशी सवय होत जाईल तशी जशी ती बोलत जाईल। बघा पुन्हा याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकतोय, कारण का ते मिश्रण खूप घट्ट झालंय, तर आपल्याला थोडंसं ते पातळ करायचंय। पाणी टाकल्याचा एक फायदा असतो की जेवण शिजतो सुद्धा आणि खाली जळत नाही। आणि आपल्यावर सुद्धा आहे की आपल्याला किती पाण्याची गरज आहे, की आपल्याला घट्ट करायचंय की पातळ असं करायचंय, म्हणजे भातावरती रस्सा टाईप मध्ये। तर आम्ही सध्या आता कसं रस्सा करतोय, त्यामुळे एकदम पातळ सुद्धा नाही केलंय आणि एकदम घट्ट सुद्धा नाही, नॉर्मल। आता यामध्ये आपण मीठ टाकत आहोत, आणि मीठ टाकताना सवय आहे आमच्याकडे आणि पहिल्यापासून सांगत आले सगळे की थोडासा त्याचा वास घ्यायचा। त्याच्या मागचं काय कारण आहे ते आम्हाला माहित नाही, पण तरी सुद्धा आम्ही त्या गोष्टी फॉलो करतो। जर तुम्हाला माहित असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा। मिठाच्या गोष्टी कशा आपण नक्की सांगू शकत नाही व्हिडिओमध्ये, कारण ते प्रत्येकाचा आपापला अंदाज असतो। आता एक काम करूया, आपण यावरती शिबा ठेवूया, शिबा म्हणजे झाकण ठेवूया, आणि गॅसची फ्लेम आहे ती थोडी स्लो करूया, त्यामुळे ज्या आपल्या वाकट्या आहेत किंवा जी सुकी मच्छी आहे ती लो फ्लेम वरती आरामात शिजेल। आणि आपल्या जवळजवळ ह्या गोष्टी आता तरी सुद्धा 15-20 मिनिटं ठेवावे लागतील। त्यानंतर आपण यामध्ये वरून कोथिंबीर आणि कैरी आहे ती ऍड करणार आहोत। आणि जेवण नेहमी थोडं धीर धरूनच करत जावा, कधी कधी गोष्टी कच्च्या राहतात, तर त्या गोष्टींची हॅबिट टाळा। जर असेल तर फटाफट जेवण करायची, जेवण कधी मंद आचेवरतीच चांगल्या प्रकारे शिजतं, हे लक्षात ठेवा। आणि जितक्या कमीत कमी गोष्टी आपण टाकू तितकी जेवणाची चव अजून रुचकर लागते। जवळजवळ 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत आणि आपलं जे कालवण आहे ते इतक्या प्रमाणात शिजलं आहे आणि बटाटा पण प्रॉपरली शिजलेला आहे। तर यामध्ये आता आपण शेवटचे इन्ग्रेडियंट टाकतोय, जे की आहे कच्ची कैरी आणि कोथिंबीर, आणि हे सुद्धा थोडं मिक्स करून एक 4-5 मिनिटासाठी ठेवून देऊ आपण, ज्याने त्या कैरीचा जो आंबटपणा आहे तो सांबारामध्ये उतरेल। तर मित्रांनो, सलग अर्धा तास झाल्याच्या नंतर आपण जो कालवण केला आहे, वाकटीचा जो रस्सा तयार केलेला आहे तो तयार झालेला आहे।
आणि कैरी वगैरे पण प्रॉपर शिजलेली आहे. ते कसं समजणार की कैरीचा कलर चेंज झाला ना थोडा की ते समजतं की कैरी वगैरे पण प्रॉपर शिजलेली आहे. आणि अशा प्रकारे आपण आज अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आणि खूप कमी वेळामध्ये कोकणी पद्धतीने वाकटीचा रस्सा किंवा सुक्या बगीचा रस्सा कसा तयार करायचा हे पाहिलं आणि अतिशय घमघमाट असा सुटलाय. तर लवकरात लवकर जेवायची भूक पण लागली. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला का? व्हिडिओ जर आवडली असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि भेटू आपण पुन्हा एखाद्या अशा नवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चला आम्ही पण आता जेवायला बसतोय. जेवायला या.